कुंडली गोदर विठ्ठल श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय। बळे हनिता मार्वती वृक्ष छेदिला हातीच्या हाती अकंपनाची रणयुक्तपती सुरवाणी ती स्वर्गस्थ रामचंद्र भगवान की जय। अंकपणाचं आणि कुणाचं हनुमंताचं युद्ध चालू आहे। तो जो असणारा राक्षस आहे कपट नीतीचं युद्ध आहे। हनुमानजीने विचार केला हा किती बाण सोडतो काय काय करतो, पण हनुमंतराय कसे आहेत तर बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत। हनुमंतरायाने ओळखलेला आहे हा कपटी आहे, हा दुराचारी आहे, याच्या बरोबर युद्ध करत असताना आपण पण सावधगिरीने राहिलं पाहिजे असे हनुमंतराया विचार करून पुढे काय करतात। ओ कंपने चे दिवाशाल द्रुमा कपीची व्रत गेले कर्मा तेने हनुम्यासी विस्मय परमा दृढ विक्रम कंपना। सांगितलं राक्षस हा असणारा एकदम कपटी जरी असला तरी हनुमंतरायाचं जे काय हनुमंतरायाने जो वृक्ष टाकला होता त्या वृक्ष जो टाकलेला आहे त्या राक्षसाने त्याचं खंडन केलं। हनुमंतरायाने विचार केला आता आपण जास्त काही आणि असावध राहिलं नाही पाहिजे, हा वीर बलवान आहे, याच्या बरोबर युद्ध कोणत्या रूपाने करायचं। घाई मारावया कंपना गिरी शिखरा घेऊन जाना हनुमान धावला आपणा शिखरे प्राण घ्यावया। रामचंद्र भगवान की हनुमंतरायाने विचार केला, उड्डाण मारलं आणि मोठ्या गिरीवर एका मोठ्या उंच शिखरावर डोंगरावर जाऊन उड्डाण मारून त्याला तो वृक्ष पाषाण उचलून त्या जो अनुपम नावाचा जो काय राक्षस आहे त्याच्यावर तो चाललेला आहे। शिखर अनिता हनुमान विरा लभोला गवे विंधोनिशरा शतदाचे दिले शिखर बळे दुर्धर कंपना। साहित्य महाराज कंपन नावाचा राक्षस ही बहुत दुर्धर आहे। हनुमंतरायाने एवढा मोठा डोंगर उचलून टाकला परंतु त्याने एका बाणाने पिष्ट केला। अशा प्रकारचे युद्ध सुरू आहे। अकंपन छेदिता शिखर राक्षस करीती जय जयकार बळवानी ती ऋषीश्वर स्वर्गी सुरवर वाणिती। काय सांगा महाराज, देवाला का काम होतो महाराज। विजय झाला, कुणाचा विजय, देवाचं कामच। एकतर विमानाने बसायचं हिरायचं आणि विजय वरूनच फुलं टाकायचे वरूनच स्वागत करायचं। देवाचं काम मला वाटतं त्या राक्षसासारखं जरा थोडं कपटच होतं वाटायला लागले। पुढे यायचं नाही आणि पाठीमागून तसंच बघत राहायचं असा प्रकार आकाशातून देवाने फुलांचा वर्षाव नव्हे एकदम त्याचं स्वागत केलं। अर्धचंद्र बाणाच्या झळाला शिखरचे दोन्ही पारिती पुढा हनुमान विस्मित झाला गाळा निर्वाण निधडा कंपना। निर्वाण निधडा असणारा तो कंपन आहे। अर्धचंद्र बाणाने जो इकडून जो हनुमंतरायाने जो उड्डाण घेऊन जो मोठा डोंगर टाकला होता त्याचं पीठ अर्धचंद्र नावाच्या बाणाने त्या कंपनाने त्याचं निरसन केलं। देखो या कंपनाची ख्याती बाण लागवी शीघ्र गती राक्षसा माध्यती पुरुषार्थी यासी मारुती मारू पाहे। आता असा असणारा तो कंपन नावाचा राक्षस युद्धामध्ये तरबेज आहे, तंतोतंत वर्मा वर्मा जाणून युद्ध करत आहे। असावध नाही तो सावधगिरीने आहे आणि अशा रूपाने हनुमंतरायाने पण त्या कंपनाबरोबर युद्ध करण्यासाठी आणि तंतोतंत सावधगिरीने चालू आहे। तो कंपनाचा घ्यावया प्राण वृक्ष उपटोनी
एक वृक्ष उपटला त्या कंपनाचा जीव घेण्यासाठी, मोठा एक झाड उपटलं आणि तो हनुमंतराया धावलेला आहे. अश्वकर्णाच्या घाती लघु लागल हानी मारवती, वृक्ष सोडिले नेनो किती परावयाशी ती कंपना. वृक्षे सोडले किती, सांगितलं महाराज किती वृक्षे सोडले. हनुमंतरायाने एवढे झाडं टाकले, मोठे मोठे वृक्ष उपटून त्या कंपनावर टाकले, परंतु क्षण न लागता आणि त्याचा तो काय करायचा, निरसन करायचा. अशा प्रकारे हनुमंतरायाचं चालू आहे. बाण लाघवी कंपना चमत्कारे शरावितोना, वृक्ष छेदिता अश्वकर्णा छेदी आनान द्रुमा. आणि सांगितलं महाराज जेवढे हनुमंतरायाचे वृक्ष येत होते, जेवढे जे काही हनुमंतरायाने पाठवलं, हे सगळं असणार त्या राक्षसाने त्याचं निरसन केलं.